आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात। अंबेजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय। औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आता उघड झाले। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, बनावट औषधींच्या पुरवठ्यात आता सुरत मधील काही गुन्हेगारांवर आरोप करण्यात आले आहेत। काय अपडेट्स नेमके? ही गंभीर बाब यासाठी आहे की अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय त्याच्या अंतर्गत जे हॉस्पिटल चालतं ते हॉस्पिटल ग्रामीण भागातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं समजलं जातं। त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णावरती जे उपचार होत होते किंवा त्यांना जे औषध पुरवठा केला जात होता तो बनावट पद्धतीचा होता असं निष्पन्न झालंय। आणि ज्या प्रकरणामध्ये 4 जणांना म्हणजे ठाणे आणि सुरत मधल्या 4 जणांवरती गुन्हा दाखल केलाय। पण हे प्रकरण इथंच थांबत नाहीये। तर जे बनावट औषध उपचार केले होते, जे औषध देण्यात आले होते त्याचा परिणाम रुग्णावरती झाला का, की एका फक्त अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्येच ते पुरवठा झाला, की राज्यातल्या इतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये पुरवठा झाला याचा तपास केला जातोय। एक मात्र गंभीर बाब आहे की जिथे रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात जातात तिथेच बनावट औषधं पुरवले गेल्याचं प्रकरण उघडकीस आलंय। नक्कीच, धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।